नमस्कार, मी अश्विनी माझ्या किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची खिचडी आणि कढी. अशा पद्धतीचं हे मूग डाळीची खिचडी आणि कढी हे कॉम्बिनेशन खूपच जबरदस्त लागतं खायला. अशा पद्धतीने तुम्ही जर संध्याकाळच्या जेवणामध्ये जर हा मेनू बनवला तर सगळ्यांना खूपच आवडेल आणि खायला तर खूपच मस्त लागतो आणि पचायला सुद्धा हलका असं हे जेवण आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर लहान मुलांना देखील आवडेल. आता खिचडी बनवण्यासाठी इथे कुकरमध्ये साधारण 3 पळ्या तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालूया. हिरव्या मिरच्या थोड्याशा कमीच घातल्या आहेत थोड्या फ्लेवरसाठी. आता इथे काही 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. कांदा देखील घातलेला आहे. आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा देखील आपण यामध्ये घालून परतून घेऊया. हळद घेतली आहे 1 चमचाभर. आपण यामध्ये कुठलेही मसाले वापरत नाही आहोत. एकदम साधी आणि सिंपल अशी ही खिचडी आहे. आता यामध्ये पाणी घालूया गरजेनुसार. तुम्ही जितके तांदूळ घेणार त्या पद्धतीने तुम्ही पाणी घेऊ शकतात. चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आता इथे मी साधारण 1.5 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलेही तांदूळ घेऊ शकतात. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला हे 2-3 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे आपण कुकरमध्ये घालूया. अशा पद्धतीने तुम्ही नुसती खिचडी देखील मुलांना बनवून देऊ शकतात. मुलांना खूपच आवडेल. आता कुकरचं झाकण लावून साधारण याच्या 2-3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. 2-3 शिट्ट्यामध्ये ही खिचडी आरामात शिजते. त्यानंतर आता वाफ काढून कुकरचं झाकण खोलून घेऊया. बघू शकतात अशा पद्धतीने खिचडी आपली तयार झालेली आहे. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे थोडीशी अशी आपल्याला ओलसर वाटत असेल. आता इथे एका बाउलमध्ये मी साधारण 1 वाटी दही घेतलेला आहे कढी बनवण्यासाठी आणि इथे 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता विस्करच्या साहाय्याने आपल्याला यातील गाठी मोडून घ्यायच्या आहेत. चिमूटभर हळद तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा नाही घातले तरी चालेल. आता पाणी घालून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एक कढई ठेवली आहे गॅसवरती मी. आता यामध्ये साधारण 2-3 पळ्या तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग, हिरवी मिरची, आणि लसूण, कढीपत्ता अशा पद्धतीने ही अशी आपली कढीला खमंग अशी फोडणी बसते. आता हे सगळं आपण तेलावरती परतून घेऊया. आता आपण फोडणीमध्ये तयार केलेलं दह्याचं मिक्सचर घालूया. गरजेनुसार पाणी. तुम्हाला कढी कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात. चवीनुसार मीठ, थोडंसं गूळ, कोथिंबीर. गुळाऐवजी तुम्ही इथे साखर देखील वापरू शकतात. अशा पद्धतीची आंबट गोड कढी ही मूग डाळीच्या खिचडी सोबत खूपच अप्रतिम अशी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रेसिपी आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण नवीन रेसिपीमध्ये.